फडणवीस सरांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन बोलावं आणि आम्हाला आपण उपकृत करावं. आदरणीय बापूजी GN पाटील, टाळ्यांच्या गजरात. टाळ्या कमी पडलेले आहे. आज आपल्या ह्या शिक्षितवाडी मंडळातर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याला आज गुलाबराव देवकर आलेले आहे, तर मी आपल्या दीक्षितवाडी मंडळातर्फे त्यांचं आधी स्वागत करतो. आलेले सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि फक्त 2 शब्द आपल्या दीक्षितवाडीबद्दल देवकरांना माहिती असले पाहिजे म्हणून सांगतो. देवकर आमचे दीक्षितवाडी जे आहे, आता आम्ही लहानपणापासून मोठे झालेलो आहे, आता म्हातारे होणार आहोत. जे पोरं होतं त्याच्यापासून आम्ही या दीक्षितवाडीत राहतो. त्याच्यामुळे या दीक्षितवाडीमध्ये जुने लोक सर्व आता हे, पण आता नवीन पोरं काही नीट ओळखीला येत नाही. परंतु दीक्षितवाडी जी आहे ती अशी वाडी आहे की एक शांततामय अशी वाडी आहे. खरोखरच सर्व लोक इथे आमच्या सलोख्याने राहतात. 9 दिवसाचा हा कार्यक्रम कधी आटपून जातो लक्षातच येत नाही. आणि हे इथे आम्ही जरी प्रत्यक्ष येत नसलो तरी यांचा कार्यक्रम निश्चितपणे आम्ही बघत असतो आणि तिथून तृप्त होत असतो. आता इथे आमचा नगरसेवक नरेंद्र चिरंजीव नरेंद्र त्याला सातत्याने निवडून देत असतो आणि त्यांनी सांगितलं की अप्रामाणिकच्या विरोधात प्रामाणिकपणाची लढाई. परंतु तो प्रामाणिक आहे हे वस्तुस्थिती आहे. परंतु आमचे दीक्षितवाडी सुद्धा एक पावणाना घेताना त्याला मतदान करते हे सुद्धा आमचे दीक्षितवाडी त्याच्यावरती खरोखर फार मनाप्रमाणे प्रेम करते. त्याच्यामुळे आमचे दीक्षितवाडी खऱ्याची परीक्षा करणारी वाडी आहे असं मी या निमित्ताने म्हणतो. आणि आमच्या या दीक्षितवाडीला या अष्टभुजेचा आशीर्वाद आहे आणि म्हणून आमचे दीक्षितवाडी सुखरूप आहे. या निमित्ताने आपण आलात. आपलं या दीक्षितवाडीतर्फे आमच्या सर्व दीक्षितवाडीचं आपलं स्वागत करतो आणि पुढचं भाषण आपण करावं ही आपल्याला विनंती. दीक्षितवाडी मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय बाबासाहेब ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं ते आदरणीय GN बापूजी, या वार्डाचे नगरसेवक, या जिल्ह्याचे तरुण तरफदार व्यक्तिमत्व आदरणीय नरेंद्र अण्णा, या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले नगरसेवक अश्विनजी सोनवणे, या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले सातपुडा इंजिनचे मालक आदरणीय बच्चाव बापू, जिल्हा बँकेचे संचालक वाल्मिक पाटील, जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर सतीशजी देवकर, उद्योगपती मकराजी, या ठिकाणी उपस्थित असलेले मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधरजी तायडे, किरण दादा, प्राध्यापक पाटील सर आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सारे बंधू भगिनी, उपस्थित मित्र, आज मला मनापासून आनंद होतोय की आपल्या या दीक्षितवाडीमध्ये अनेक दिवसाच्या नंतर या ठिकाणी अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या भागामध्ये येण्याची संधी मला मिळाली आणि आज आगळावेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. रावणाचं दहन मला माहिती नव्हतं की मोठ्या म्हणजे महापालिकेचं जे रावणाचं दहन आपण करतो तो एकमेवच कार्यक्रम जळगाव शहरामध्ये होत असेल, पण खऱ्या खुऱ्या रावणाचं दहन सुद्धा आपण या ठिकाणी करतात आणि एक आगळीवेगळी प्रथा 10 वर्षापासून आपण या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे. म्हणजे ज्या चुकीच्या प्रवृत्ती असतात, ज्या समाजामध्ये घातक ठरतात आणि त्या पद्धतीचं कृत्य रावणाने त्यावेळेला केलं आणि म्हणून रावणाचं दहन आपण अनेक वर्षापासून करतो.
हीच परंपरा समाजाच्या विघातक अशा घटनांना दूर ठेवण्याच्यासाठी आणि वाईट चालीरीतींना आळा बसवण्याच्यासाठी आणि कुप्रवृत्तीच्या गुंडांचं दहन खऱ्या अर्थानं करण्याच्यासाठी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करतो आणि अतिशय चांगला मेसेज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जिल्ह्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नरेंद्र अण्णा, त्यांचे सर्व सहकारी, या मंडळाचे अध्यक्ष विजय बापू, त्यांचे सर्व सहकारी, या मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय अभिनव असा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि दीक्षितवाडीची सर्व मंडळी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात. जे इतकी भाग्यवान आहात की आपण राष्ट्रपती दिलेले आहेत. जे दीक्षितवाडीतून राष्ट्रपती देशासाठी आपण दिलेत, यापेक्षा कोणतं भाग्य असू शकतं. आणि किती मोठी मंडळी आपण आहात. खऱ्या अर्थानं आपण खूप म्हणजे भाग्यवान आहात आणि नशीबवान आहात. ताई आपल्या रूपानं त्या ठिकाणी राष्ट्रपती झाल्यात आणि या देशामध्ये आणि जगामध्ये त्यांचं नाव आपण सारेजण ऐकतो. असे या दीक्षितवाडीमध्ये आपण सर्वजण राहतात. त्यामुळं मी खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना भाग्यवान समजतो. आणि या ठिकाणी आदरणीय बापूजींनी सांगितलं की जवळपास 6 पंचवार्षिकपासून अण्णांना आपण निवडून देतात आणि ते बिना पैशाने. ही अतिशय मोठी गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजे अप्रामाणिकपणावरती प्रामाणिकपणाची मात हे जे बापूजींनी स्पष्टीकरण केलं हे खरं आहे की आपण सुद्धा प्रामाणिक आहात. प्रामाणिक व्यक्तिमत्व देण्याच्यासाठी, पारदर्शी व्यक्तिमत्व देण्याच्यासाठी आणि कुठेतरी चांगल्या कामांचा पाठपुरावा केला पाहिजे, चुकीच्या कामांना विरोध झाला पाहिजे, या भावनेतून आपण एकमेव अण्णांना या शहराची दिशा कुठेही असेल, शहराचं चित्र वेगळ्या प्रकारचं जरी असलं तरी सुद्धा अण्णांना आपण त्या ठिकाणी पाठवतात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी बघतो आणि त्यामुळे एक चांगलं काम, चांगली मंडळी म्हणून आपणा सर्वांना या भागामध्ये ओळखलं जातं. दीक्षितवाडी म्हटलं, या वार्डाचं निवडणूक लागली की समजून घ्यायचं की अण्णांशिवाय पर्याय नाही. आणि कोणीही दिला, कोणी कितीही मोठा दिला, पहाड जरी उभा केला आणि पैशाच्या तिजोऱ्या इथं आणून ठेवल्या तरी सुद्धा अण्णांना कोणी पाडू शकत नाही. अशा प्रकारचं समीकरण या ठिकाणी झालेलं आहे. हे अतिशय भाग्याची गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना, नागरिक बंधू भगिनींना सुद्धा मी खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. मला या कार्यक्रमाला बोलवलं, अंबा मातेचं दर्शन या ठिकाणी आपल्या सर्वांच्यामुळे मिळालं आणि अंबा मातेच्याच आशीर्वादानं या ठिकाणी आपण सर्वजण चांगल्या पद्धतीचं जीवन जगतो आहे. मी देवी मातेला प्रार्थना करेल की पुढच्या भावी काळामध्ये सुद्धा आपणा सर्वांना खूप खूप सुखाचं आणि समाधानाचं जीवन दे, एवढीच प्रार्थना करतो. आणि आपण सर्वांनी मला बोलवलं, आमचा सत्कार या ठिकाणी केला, त्याबद्दल आपल्या साऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आता रावण दहनाचा कार्यक्रम.